मला माहिती आहे की सेवा या ठिकाणी कशी करायची. तुझं नाव बाबा? शिवलाल रामप्रसाद भदेलेकर. अच्छा, कुठे राहता? खामगाव मध्ये बाळावर फैलात. अच्छा, बरं काय सांगणार ही जी मोफत सेवा देत आहे आपण, हो, किती वर्षापासून देत आहे? 5 वर्ष होऊ राहिले, 5-6. सर आपलं का नाव? संचित इंगडे. अच्छा, काय सांगणार ही जी सेवा करताय बाबा, कसं वाटतंय? बाबाचं छान आहे. छान आहे. बरं आपल्यासारख्यांनी आदर्श घ्यावा अशा पद्धतीचा सेवेचा. हो बिलकुल. कुठून आलात आपण? नागपूर. मित्रांनो, असे वारकरी या ठिकाणी आहेत आणि ही सेवा खरोखर या ठिकाणी चांगली आहे. अशा पद्धतीचं आज वातावरण या ठिकाणी आहे आणि माऊलींची पालखी या ठिकाणी समोर गेलेली आहे. श्री संत गजानन महाराजांची शिस्त काय आहे हे याच्यातनं दिसेल. आपल्या सोबत काही सेवेकरी आहेत. सर आपलं नाव? देवानंद पवार मेकर. अच्छा, मेकरवरून आलात. हो. बरं आज ही जी स्वच्छता आपण जी मोहीम राबवलेली आहे त्याबद्दल काय सांगाल? नाही, आता गेल्या 2 महिन्यापासून आपल्या विदर्भाची पंढरी श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा 2 महिन्यापासून हे जे वारकरी भक्त पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला जातात आणि परत येताना आपल्या खामगाव शेगावमध्ये जवळपास 5-6 लाख लोकांची एक पब्लिक सिटी असते आणि बरेच सेवार्थी लोक वारकऱ्याची सेवा करायची म्हणून कोणी बिस्किट वाटते, कोणी फराळाचं वाटते, कोणी केळं वाटते आणि पालखीच्या मागे जी घाण होती ती आपण साफ केली पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणजे श्रींची इच्छा सुद्धा आहे की या ठिकाणी स्वच्छतेला महत्व दिलेलं आहे मंदिर हा. समितीने. स्वच्छ वारी, निर्मळ वारी हा एक आमचा हेतूच आहे. आम्ही गेले 7 वर्ष माऊलीच्या दिंडीमध्ये असतो, आळंदी पंढरपूर. अशी आणि सेवा त्या अविरतपणे आपण चालू ठेवणार. हिच्यातही चालू ठेवणार आणि माऊलीच्या वारीतही आम्ही 22 दिवस सेवा करतो. किती लोक आलेले आहेत? आम्ही 70 लोक आलेलो. मित्रांनो, अशा पद्धतीचं वातावरण आज या ठिकाणी बनलेलं आहे. आता जातोय थेट आपण शेगावला.